मुंबई ठाणेकरांना सीएनजी पाईपलाईन बिघाडाचा फटका। तुटवड्यामुळे रिक्षा टॅक्सी पार्किंगमध्ये उभ्या। मुंबई ठाणेकरांची घर गाठताना कसरत। सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याचा ठाणे एसटी विभागालाही फटका। एसटी बसेस 4 ते 5 तास उशिराने तर अनेक एसटी बसेस रद्द। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मागितली होती मुदत। झेडपी आणि महापालिका निवडणुका वेगवेगळ्या होणार। जी 24 तासला वरिष्ठ सूत्रांची माहिती। पुण्याच्या चाकणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र। शिंदेंच्या उमेदवाराला शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा। दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरेंना दोन्ही शिवसेनेचा पाठिंबा। शिवसेना ठाकरे पक्ष मनसेची जागा वाटपा संदर्भातली दुसरी बैठक येत्या 2 ते 3 दिवसात होणार। दुसऱ्या बैठकीमध्ये जागा वाटपाची चर्चा पुढे जाणार असल्याची सूत्रांची माहिती। अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। नेरुळमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीशिवाय अनावरण केल्या प्रकरणात कारवाई। शिवरायांसाठी गुन्हा दाखल झाला याचा अभिमान। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती। भाजप प्रदेश कार्यालयाकडून प्रवेशाला स्थगिती। संसदेतही महिला खासदारांचं शोषण। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शोषण कॉलेज रॅगिंग सारखं नसून व्यक्तिनुरूप बदलतं। आणि बांगलादेश हिंसाचार प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। ढाका कोर्टाकडून मानवताविरोधी खटल्याच्या गुन्ह्यात शेख हसीना दोषी।